पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मी नारायणाय नमः. अधिक मास महात्मा कथा अध्याय 20. ब्रह्म राक्षसाचा उद्धार. अधिक महिन्यातील त्या अद्भुत व्रताचे फळ ही कसे अद्भुत असते या संदर्भातील ती सोमशर्माची गोष्ट सांगताना विष्णू लक्ष्मणा म्हणाली, प्रिय, सौराष्ट्र प्रांतात एक नगरी होती. त्या नगरीचे नाव होते प्रभासपट्टण. या नगरीमधील सर्वच जनता ही मोठी श्रद्धाळू आणि भाविक होती. त्या नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होते. त्यांचे नाव होते सोमशर्मा. हे सोमशर्मा दर अधिक मासामध्ये नाना प्रकारचे व्रत वैकल्य करीत असे. तसेच तो या महिन्यात पूजा, जप, तप, स्नान, दान इत्यादी गोष्टी करूनही बरेच मोठे पुण्यपदरी बांधत असे. एक दिवस काय झाले, तो असाच अधिकाचा महिना होता. सोमशर्मा आपले पवित्र गंगा स्नान उरकून अर्धे जप इत्यादी करून आपल्या घरी परत येत होता. तोच एक भयानक अकराळ विक्राळ अशा ब्रह्मराक्षसाने त्याला वाटेतच अडवले. त्याचे ते धिप्पाड शरीर, लांब केसाळ हात, बटबटीत डोळे, विशाल जबडा, पुढे आलेले 2 दात, त्याचे भयानक खदाखदा हसणे हे सारे पाहिले आणि सोमशर्मा एकदम घाबरून गेला. त्याने भय दूर होण्यासाठी, अंगी निर्भयतेचे बळ येण्यासाठी म्हणून नृसिंह स्तोत्राचे पठण चालू केले. जसे तो म्हणू लागला तसतशी त्याच्या मनातील भीती हलके हलके दूर होऊ लागली. मग निर्भय झालेल्या सोमशर्माने त्या ब्रह्मराक्षसाला प्रश्न केला, कोण रे तू? माझा असा रस्ता का अडवलास? तुला माझ्याकडून नेमकं काय हवं आहे? तेव्हा तो ब्रह्मराक्षस सोमशर्मा ब्राह्मणाचे पाय धरून त्याला विनवणी करत म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठ, माझी तुला एकच विनंती आहे की तू माझा उद्धार कर, मला या योनीतून मुक्त कर. म्हणजे काय? तू मूळ कोण होतास? तुला या ब्रह्मराक्षस योनीत का आणि कशामुळे जन्म घ्यावा लागला? तू मला आधी तुझ्या सर्व पूर्व इतिहास सांगशील का? सोमशर्मा त्या ब्रह्मराक्षसाला म्हणाला. तेव्हा तो ब्रह्मराक्षस सांगू लागला, अरे खरं तर मी एक व्यापारी होतो. माझा मोठा व्यापार होता. माझ्याकडे भरपूर धन आणि तसंच वैभव पण होतं. घरात सुद्धा सुना, मुलं, नातवंड सारी होती. अनेक लोक त्याचे धन हे मोठ्या विश्वासाने माझ्याकडे ते सांभाळायला म्हणून देत असत. एकदा एक सदन ब्राह्मण माझ्याकडे आला. मला म्हणाला की शेठजी, मी काशी यात्रेला चाललो आहे. मी यात्रा करून परत येईपर्यंत आपलं माझं हे धनाचं गाठोडं नीट सांभाळा. मी यात्रेवरून परत आलो की मी माझं धन परत घेऊन जाईन. असं बोलून 10 सहस्र स्वरमुद्राचं ते गाठोडं माझ्याकडे विश्वासाने ठेवायला देऊन तो ब्राह्मण तीर्थयात्रेला निघून गेला. पुढे जवळजवळ 12 वर्ष झाली तरी काही तो ब्राह्मण आपले धन परत मागायला आला नाही. अचानक मला माझ्या धंद्यात खूप मोठी नड पडली आणि मी त्या ब्राह्मणाने माझ्याकडे ठेवायला दिलेलं धन वापरून टाकलं. आणि अचानक एक दिवस तो ब्राह्मण तीर्थयात्रेवरून परत आला आणि माझ्याकडे त्याने ठेवलेले धन मागू लागला. मी सरळ उलटून पडलो. तू माझ्याकडे तुझे धन हे ठेवायला दिलंच नाही असं त्याला म्हणालो. त्या व्यवहाराची कसलीच अक्षरे लिखापटी नव्हती. किंवा त्याला कुणी साक्षीदारही नव्हता. त्यामुळे माझी सरशी झाली. आयुष्यभर जीवाचं रान करून मिळवलेलं धन गेलं म्हणून तो गरीब बिचारा ब्राह्मण हा वेडा झाला. अखेर धन असे करतच तो एक दिवस मेला. त्याने हाय मला लागली. कालांतराने मी पण वृद्ध झालो आणि एक दिवस मी पण राम म्हटला. यमदूताने माझ्या भल्या बुऱ्या कर्माचा पाडा यमराजापुढे वाचला. मला कठोर शिक्षा झाली. जेव्हा मी एका ब्राह्मणाला स्वार्थापायी लोभापायी फसवलं आहे, त्यामुळे मला मरण पावलेल्या त्या ब्राह्मणाच्या मृत्यूला मी जबाबदार आहे कळताच त्या ब्रह्महत्येबद्दल मला ह्या ब्रह्मराक्षस योनीत जन्म घ्यावा लागला. हे विप्रराज, आज मी नीच राक्षस योनीत अनेक यमयातना भोगल्या आहेत. आज माझं भाग्य उदयाला आलं म्हणून मला तुझ्यासारख्या पुण्यवंत माणसाचे दर्शन घडलं, भेट झाली. आता तू माझा उद्धार करण्याचं मला वचन दिल्याशिवाय मी तुझे पाय सोडणार नाही. शरणागताचं मनोरथ पूर्ण करणं हा एक धर्मच आहे, हे तर तू चांगलंच जाणतोस, होय ना? मग माझा उद्धार कर. ब्रह्मराक्षसाची ती कळकळीची विनंती ऐकली आणि सोमशर्माला त्याची दया आली. त्याचे मत भूतदयेने भरून आले. सोमशर्माने आपल्या अधिक महिन्याच्या पुण्याच्या वाट्यातील 7 दिवसाचे पुण्य त्या ब्रह्मराक्षसाच्या हातावर दान केले.
आणि दुसऱ्याच क्षणी त्या ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला. त्याला दिव्य देह प्राप्त झाला. कृतज्ञतापूर्वक सोमशर्माचे पाय धरून त्याने त्याचे आभार मानले. तो ब्रह्मराक्षस उद्धरून स्वर्गलोकी गेला. भूतदयेने प्रेरित होऊन स्वपुण्याने त्या ब्रह्मराक्षसाचा उद्धार करणारा तो सोमशर्मा हा परोपकारी जीव अखेर श्री पुरुषोत्तमाचे चरणी जाऊन विसावला. अध्याय 20 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. गोपाल कृष्ण, राधे कृष्ण, पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मीनारायणाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.